नाशिकमध्ये एका छोट्या वस्तीत भावसार मूळचंद पवार उर्फ बाळा हा तरुण आपल्या छोट्याशा घरात आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांसोबत राहत होता। तो खेळणी विकायचं काम करत असे व घरची थोडीफार शेतीही करत। आईकडून आता कामे होत नव्हते। घरात काम करायला अडचण येत असल्यानं निर्मला नावाच्या एका तरुणीसोबत त्यानं पहिले लग्न केले। लग्न अगदी साध्या सोप्या पद्धतीत उरकले। निर्मला घरात सून म्हणून आल्यानंतर भावसारच्या आईवडिलांना देखील बरे वाटू लागले, कारण शेतातील सगळे कामे आणि घरातील पूर्ण कामे निर्मला एकटी करू लागली। दोघं नवरा बायकोचा अतिशय सुखी संसाराचा गाडा सुरू झाला होता। भावसारला निर्मला प्रत्येक छोट्या मोठ्या कामात आता मदत करू लागली होती। निर्मला कामांमध्ये चंचल असल्यामुळे नवऱ्याला कोणत्याच कामात ती कमतरता भासू देत नसे। काही दिवसांमध्ये निर्मला गरोदर राहिली। सगळ्यांना आनंद झाला। 9 महिने गेले। त्यांच्या घरी एक मुलगी जन्माला आली। बाळंतपणासाठी निर्मला आपल्या माहेरी आली होती। निर्मलाची माहेरची परिस्थिती खूप गरीब होती, त्यामुळे तिने आपल्या आईवडिलांना त्रास दिला नाही। 15 महिन्यांची मुलगी झाल्यानंतर ती परत आपल्या सासरी निघून आली। घरात एक मुलगी लक्ष्मीच्या स्वरूपात जन्माला आली होती, त्यामुळे त्यांच्या घरात सगळीकडे आनंदाचे वातावरण होते। खेळणी विकून मोलमजुरी करून घरातील सगळा खर्च भावसार एकटाच करत होता, कारण त्याचे लहान बाळ घरात आले होते। बाळ घरात आले म्हणून बाळाच्या खाण्यापिण्याचा परत त्या बाळाच्या दवाखान्याचा खर्च अधिक जास्त वाढला होता। त्यामुळे भावसारला टेन्शन आले होते। तरीही त्याच्या मनात कुठेतरी येऊ लागले की जर आपल्याला ह्या मुलीऐवजी एक मुलगा झाला असता तर आपल्या घराला वारस मिळाला असता, आपल्या घराची प्रगती झाली असती। खरं तर मुलगी जेव्हा जन्माला आली तेव्हा फक्त एकच दिवस त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण काही दिवसातच त्याच्या चेहऱ्यावरील पूर्ण आनंद निघून गेला, कारण मुलगी जन्माला आली आणि वरून तिचा खर्चही वाढला। त्याच्या मनात येणाऱ्या अशा विचारांमुळे तो घरात सगळ्यासोबतच वेगळं वागू लागला। बायको निर्मलाला आडवं बोलू लागला, तिच्यावर चिडू लागला। घराची परिस्थिती अतिशय गरीब होती त्यांची, तरीही भावसारला घराला वारीस हवा होता, कारण त्याला मनोमन वाटे की मुलगाच आपली घरची परिस्थिती बदलू शकतो। पण ही मुलगी मोठी झाली की तिचं लग्न करायची वेळ येईल। आता महागाई किती वाढली आहे, म्हणून आपल्याला किती जास्त पैसे लागेल, पुढच्या भविष्याची चिंता त्याला त्रास देत होती। त्यामुळेच तो घरात चिंतेत राहू लागला होता व सगळा राग बायको मुलीवर काढू लागला। 2-3 वर्षांचा कालावधी असाच निघून गेला, पण बायको निर्मलाला अजून दुसऱ्यांदी दिवस गेले नव्हते। आता भावसारला वाटत होते की आपण दुसऱ्या मुलाची तयारी मनापासून करावी, निर्मलाला खुश ठेवावे, जेणेकरून तिला परत दिवस जातील व आपल्या घराला एक वारीस भेटेल व माझ्या घरी एक मुलगा जन्माला येईल। पण त्याच काळात भावसारची ओळख सुनीता नावाच्या एका तरुणीसोबत झाली। त्या दोघांची खूप छान मैत्री झाली। घट्ट मैत्री झाल्यावर भावसार आपल्या लग्नाची कहाणी, मनातील मुलाची इच्छा सुनीताला बोलवून दाखवत होता। आपलं मन तिच्याजवळ मोकळं करत होता। त्याचा असा स्वभाव बघून सुनीताला देखील त्याच्यासाठी वाईट वाटत होते। त्याची बायको निर्मला भावसारची चांगली काळजी घेत नसावी, त्याला घरात खूप त्रास असावा, त्याच्याबद्दल असा विचार करतच सुनीताला तो आवडू लागला होता। म्हणून ती त्याच्यासोबत खूप जास्त वेळ राहत असे, त्याची काळजी घेत असे, त्याला आनंदी ठेवायचा प्रयत्न करत असे। भावसारला देखील सुनीता खूप आवडू लागली। दोघांचीही मैत्री प्रेमात बदलली होती। पण भावसारचे लग्न झाले होते, त्यामुळे सुनीताला त्यांच्या दोघांच्या लग्नाचा विषय कसा काढावा हे समजेना। शेतात मजुरीचं काम करायचं असो की बाहेर खेळणी विकायचं, दोघंही सोबत राहत। ते दोघंही एकमेकांशिवाय अजिबात राहू शकत नव्हते। या दोघांच्या प्रेमाची चर्चा सुनीताच्या घरच्यांपर्यंत पोहोचली। सुनीताच्या घरच्यांना हे सगळं माहिती झाल्यानंतर त्यांनी लगेचच भावसारला सुनीतासोबत लग्न करशील का की फक्त टाइमपास सुरू आहे असं विचारलं। भावसारने सुनीताला आपल्या घरच्यांबद्दल सगळं काही आधीच सांगितलेलं होतं। त्याचा सगळा भूतकाळ तिच्यासमोर होता, तरीही ती त्याच्यासोबत लग्न करायला तयार होती आणि तिने आपल्या घरच्यांनाही या सगळ्याची कल्पना दिली होती। पण सुनीताच्या घरचे वारंवार लग्नाबद्दल विचारायला लागल्यानंतर भावसार मनात विचार करू लागला दुसऱ्या लग्नाचा। पण आपल्या नवऱ्याच्या मनात सध्या काय सुरू आहे याची काहीच कल्पना त्या साध्या सरळ निर्मलाला नव्हती। पण एक दिवस भावसारने बायकोजवळ विषय काढलाच, तो म्हणजे मुलाचा।
घराला वारीस लागतोय त्याचा. 2-3 वर्ष झाले तुझ्याकडून तर काही मूल होऊ शकत नाही. मुलाची अपेक्षा तुझ्याकडून पूर्ण होईल असे आता मला वाटत देखील नाही. त्यामुळे घराला वारीस मिळावा यासाठी मी दुसरे लग्न केले तर तुला चालेल का? ज्या पद्धतीनं भावसारने निर्मलाला विचारले त्याचे ते शब्द ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली. कारण दुसऱ्या लग्नाबद्दल जे शब्द भावसार बोलत होता त्या शब्दांनी निर्मलाच्या मनावर खोलवर घाव झाला होता. घरात आपली सवत येणार म्हटल्यावर माझा नवरा माझ्याकडे लक्ष देणार नाही असेच निर्मलाला वाटू लागले. नवऱ्याला दुसरे लग्न करायला नकार जरी दिला तरी तिचा नवरा तिचं काहीच मनावर घेणार नव्हता हे तिला माहिती होतं. त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा, मी सोबत आहे असे निर्मलाने नवरा भावसारला सांगितलं. खरं तर भावसारच्या मनात दुसरं प्रेम होतं ते फक्त घराला वारस मिळावा म्हणून, दुसऱ्या बायकोकडून आपल्याला मुलगा व्हावा म्हणून. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असून सुद्धा त्यानं घरामध्ये दुसरी बायको करून आणण्याचा निर्णय घेतला होता. घरी आपल्या म्हाताऱ्या आईला वडिलांना सगळं काही त्यानं खरं खरं सांगितलं. त्याचे आई वडील त्याला दुसरे लग्न करण्यास नकार देत होते, पण त्यांनी कितीही समजून सांगितलं तरी त्यांचा मुलगा त्यांचा ऐकणाऱ्यातील आता राहिला नव्हता. म्हणून ते आई वडील देखील शांतच बसले. काहीच दिवसात भावसारने सुनीतासोबत लग्न केले आणि आपली दुसरी बायको सुनीताला तो घरात घेऊन आला. भावसारची दुसरी बायको म्हणून जेव्हा सुनीता घरात आली तेव्हा घरामध्ये काय वातावरण आहे, कशी आर्थिक परिस्थिती आहे हे तिला चांगले समजले. त्यामुळे सुनीताने मोजून मापून पाय टाकायला सुरू केलं. सवतीनं सवतीला घरात घेतलं होतं, पण त्याचे परिणाम पुढे जाऊन काय होतील हे त्या दोघींनाही माहीत नव्हतं. भावसारने मात्र दुसरे लग्न करून त्याचे काम पूर्ण केले. नव्याचे 9 दिवस झाले. भावसार आपला सगळ्यात जास्त वेळ आपली दुसरी बायको सुनीताला देऊ लागला होता. कारण पहिली बायको निर्मला गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या जवळच होती. त्यामुळे आता तिच्याकडे तो दुर्लक्ष करू लागला होता. शेवटी घरात दुसरी महिला आल्यानंतर पहिल्या महिलेला अडचण निर्माण होतेच. त्यांची तर भांडणेही होत असे. सुनीता स्वार्थी होती, नवऱ्याला हाताच्या मुठीत ठेवत होती. तो फक्त आपलाच आहेच असेच वागत होती. त्यामुळे सतत घरात वाद भांडणे वाढू लागले. यामुळेच भावसारनं दोघींसाठीही वेगवेगळे घरं तयार केले. सुनीता, भावसार व त्याचे आई वडील एका ठिकाणी पहिल्याच घरी राहू लागले आणि पहिली बायको व मुलीसाठी भावसारनं दुसरे घर तयार करून दिले. 1 वर्षाचा कालावधी असाच निघून गेला. सुनीतासोबत 1 वर्षापासून भावसार राहत होता, तिच्यावर प्रेम करत होता. ती म्हणेल ते सगळं तिचं ऐकत होता. पण इतकं 1 वर्ष होऊनही अजून सुनीताला दिवस गेले नव्हते. आपल्या घरात मुलगा येईल याची हालचाल त्याला काही दिसत नव्हती. पहिल्या बायकोला तरी मुलगी झाली होती, पण सुनीताला तर अजून दिवस देखील गेले नाही. आपण उगाचच दुसरं लग्न केलं असे विचार भावसारच्या मनात आता यायला लागले. त्याला या दुसऱ्या लग्नाचीही अडचण वाटू लागली. आपण दुसरे लग्न केले यासाठी काहीतरी कारण होते, पण ती इच्छा आपली पूर्ण होत नाही. कदाचित आपल्या पहिल्या बायकोकडूनच आपल्याला मुलगा होऊ शकतो. तीच आपल्याला खूप समजून घ्यायची. ती कधीच आपल्यासोबत भांडण करत नव्हती, जसं सुनीता नेहमीच करते. त्याच्या अशा विचारांनी त्याला परत त्याची पहिली बायको निर्मलाकडे लक्ष द्यायला भाग पाडले. तो परत निर्मलाकडे चांगलं लक्ष देऊ लागला. तिच्यासोबत जास्त राहू लागला. तिच्यावर पहिल्यासारखंच प्रेम करू लागला. हे बघून त्याची पहिली बायको खूप जास्त खुश होती. पण भावसारला दुसऱ्या बायकोची आता अडचण वाटू लागली होती. इकडे 1-1.5 वर्षांपासून तो त्याच्या दुसऱ्या बायकोकडेच राहत होता, पण आता गेल्या काही महिन्यांपासून तो पहिल्या बायकोकडे जास्त लक्ष देत असल्याचं सुनीताला जाणवू लागले. पहिली बायको निर्मलाकडे काही दिवस राहिल्यानंतर भावसार हा परत दुसऱ्या बायकोकडे म्हणजेच सुनीताकडे राहायला यायचा. सुनीताकडे आल्यानंतर तो कधीच तिच्याजवळ जात नव्हता, कारण त्याला थकवा आलेला असायचा. ज्या दिवसात तो पहिली बायकोकडे राहत असे तेव्हा तिच्यासोबतच त्याचे संबंध प्रस्थापित होत असे, पण दुसऱ्या बायकोकडे आल्यानंतर तिच्यासोबत त्याचे संबंध पडत नसे. आपण खूप थकलो आहे म्हणून तो तिच्यापासून दूरच राहत असे, झोपून घेत असे. सुनीताने नवऱ्याचा काही दिवस अंदाज घेतला, कारण तिलाही वाटायचं की आपल्या नवऱ्याची इच्छा आपणच पूर्ण करावी. आपणच याला एक मुलगा द्यावा, याच्या घराला वारस द्यावा, म्हणजे आपल्याला मुलगा झाला तर याचं पूर्ण लक्ष आपल्याकडेच असेल. पण आपला नवरा मात्र आपल्याला आता जास्त वेळच देत नाही, त्यामुळेच आपल्याला दिवस जात नाहीत. असेच वेगवेगळे विचार सुनीताच्याही मनात येऊ लागले. सुनीता देखील आता आपल्या नवऱ्याचा राग करू लागली.
त्याच्याबद्दल संताप व्यक्त करू लागली. आपला नवरा आपल्याकडे आता राहत नाही, नेहमीच पहिल्या बायकोकडेच राहतो, मला वेळ देत नाही, हे सगळं तिनं आपल्या माहेरी आपल्या भावांना सांगून दिलं. त्यामुळे त्या भावांना देखील आपल्या बहिणीची काळजी वाटू लागली. कारण भावसारनं सुनीताकडे दुर्लक्ष करायला सुरू केलं होतं. कारण ती होतीच तशी वाद करणारी, समजून न घेणारी. तरीही मजबुरीनं त्याला तिच्याकडे जावं लागत होतं, कारण त्यानं तिच्यासोबत दुसरं लग्न केलं होतं. एक दिवस भावसारनं आपली पहिली बायको व आपली मुलगी घेऊन आपल्या आईवडिलांना भेटायला जायचं ठरवलं आणि तो आपल्या घरी गेला देखील. तेव्हा तिथे दुसरी बायको सुनीता होती. तिने नवरा घरात आल्याबरोबर त्याच्यासोबत भांडण करायला सुरू केलं. भेटला का तुम्हाला इकडे यायला वेळ? तुम्ही तुमची पहिली बायको निर्मलालाच जास्त वेळ देत आहात. माझ्यासाठी तुमच्याकडे अजिबात वेळ नाही, असे ती वारंवार नवऱ्याला म्हणत होती. त्या दोघांचं भांडण सकाळपासूनच सुरू झालं होतं. तेव्हाच तिचे भाऊ देखील तिथे आले, कारण सुनीताने आधीच फोन करून आपल्या भावांना तिथे बोलवून घेतलं होतं. सुनीतासमोर तिच्या भावांसमोर भावसारनं उडवाउडवीचे उत्तरं द्यायला सुरू केलं. आमच्या बहिणीसोबत संसार करायचाच नव्हता, तिच्यासाठी वेळ काढायचाच नव्हता, तिच्यासोबत दुसरं लग्नच का केले, असे तिचे भाऊ भावसारला विचारू लागले. भावसार खूप काही बोलायचा प्रयत्न करत होता. कदाचित दुसरं लग्न करून आपण चुकी केली, त्याची ही चूक त्याच्या लक्षात आली होती. तो तिच्या भावांना सुनीताच्या चुका सांगत होता, पण तोच सुनीताच्या भावांनी त्याच्यावर हल्ला केला. आमच्या बहिणीला टाईम का देत नाही म्हणून त्यांनी भावसारला बेदम मारहाण केली. जे मध्ये येईल त्यांनाही ते मारत होते. यानंतर राग सहन न झाल्यानं दुसऱ्या बायको सुनीताने घरातीलच धारदार शस्त्रानं भावसारवर वार करून क्रूरपणे आपल्याच नवऱ्याची हत्या केली. दुसऱ्या बायकोला मूलबाळ होत नसल्यामुळे नवरा पहिल्या बायकोसोबत जास्त वेळ घालवत असे आणि म्हणून दुसरी बायको यावरून भांडण करत असे. या भांडणात सुनीताचा भाऊही तिला साथ देत होता आणि आज त्याला असे मारून त्यांनी चांगलाच काटा काढला होता. आपला नवरा रक्तात पडलेला बघून पहिली बायको निर्मलाने घाईतच त्याला हॉस्पिटलमध्ये नेले, पण रक्तस्राव जास्त झाल्यामुळे घरीच त्याचा मृत्यू झालेला होता. पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणात भावसारची दुसरी बायको सुनीता, तिचा भाऊ राज शिंदे, आदित्य शिंदे यांच्यासह दीपक आणि अजून एका आरोपीचे नावे समोर आले आहे. या प्रकरणी भावसारची पहिली बायको निर्मला पवार यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुसऱ्या बायकोला ताब्यात घेतले असून तिचे भाऊ अजून फरार आहेत. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी त्यांचे वेगवेगळे पथक तयार केले आहे. ही धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे. 2 लग्न केलेल्या या माणसाने पहिल्या बायकोसोबत जास्त वेळ घालवला आणि दुसरी सोबत कमी. यामुळेच रागाच्या भरात दुसऱ्या बायकोने आपल्याच नवऱ्याची हत्या केली. आडगाव सय्यद पिंपरी रोड येथून ही घटना उघडकीस आली आहे. 21 जानेवारी 2025ला ही घटना घडली. मित्रांनो, या कथेतून आपण काय शिकावं? जे आपल्याकडे आहे त्यातच सुख मानावं. मुलगा असो की मुलगी, रक्त तर आपलंच असतं ना. वारस वंश या भानगडीत पडूच नये. मुलगीच घराची खरी लक्ष्मी असते, त्यामुळे तिचंच पालन पोषण नीट करावं. आपला मुलगा आहे असं समजावे, पण मुलगा व्हावा यासाठी दुसरं लग्न करून घ्यावं, पहिल्या बायकोचं मन दुखवावं, तिला सोबत घेऊन यावं, हे अजिबात योग्य नाही. मित्रांनो, या घटनेत भावसारची सुद्धा चुकी आहे. त्यानं दुसरे लग्न करायलाच नको हवे होते आणि लग्न केले तर दोघींसोबतही सारखंच प्रेमाने वागायला हवं होतं. त्यामुळे असे वाद निर्माण झालेच नसते. परंतु टाईम मिळत नाही, प्रेम मिळत नाही म्हणून डायरेक्ट हत्या करून टाकणं हे सुद्धा चुकीचं आहे. कुणाचं घर बर्बाद करण्याचा हक्क कुणालाच नाही. सुनीताने ही चुकी केली त्या दोघं नवरा बायकोंच्या मध्ये येऊन. कदाचित म्हणूनच आज ती शिक्षा भोगत आहे. भावसारने सुद्धा चुकी केली, म्हणूनच त्याला देवाने ही शिक्षा दिली असावी. हे झालं ते खूप वाईट झालं. तुम्हाला काय वाटतं? चुकीचं कोण आहे? मला नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या मनात जे काही ही कथा ऐकून आलं असेल ते सगळंही तुम्ही व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये लिहू शकतात. व्हिडिओला लाईक करायचं अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं देखील अजिबात विसरू नका, अशाच नवीन नवीन स्टोरीज ऐकण्यासाठी. तोपर्यंत सगळ्यांनी सतर्क राहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.